हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजची व्हिडिओ असणार आहे मॉर्निंग टू इव्हनिंग रुटीन, स्टडी रुटीन. तर मग आज मी माझं टार्गेट खूप जास्त ठेवले. तर आजच्या टार्गेटमध्ये असणार आहे करंट अफेअर्स, प्रोजेक्ट, एथिकल हॅकिंग सब्जेक्ट म्हणजे माझे कॉलेजचे सब्जेक्ट आहेत ते. चॅप्टर 1 and 2, पॉलिटी चॅप्टर फंडामेंटल राईट अँड फंडामेंटल ड्युटीज आणि व्हिडिओ अपलोड करायचे ते. तर आता मी माझा प्रोजेक्ट करते कॉलेजचा. सो ते फर्स्ट माझं फर्स्ट प्रायोरिटी ती होती आज की मला प्रोजेक्ट करायचं आहे कॉलेजचं काही करून. तर आजचा स्टडी व्लॉग हा कॉलेज MPSC प्रिपरेशन असा असणार आहे. नेक्स्ट लॉट हा माझा पॉलिटीचा असणार आहे, कारण मी आता पॉलिटिक्स करणार आहे 15 दिवस. सो तुम्ही जर माझी 3 month स्टडी प्लॅनचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी फक्त 15 दिवस पॉलिटी प्लस ऑप्शनल करणार आहे. तर 15 डेजमध्ये पॉलिटिक करणं हे इम्पॉसिबल आहे, पण आय एम ट्राईंग टू माय बेस्ट. तर तुम्ही पण तुमचा एक स्टडी प्लॅन करा. टार्गेट ठेवा की तुम्हाला किती दिवसात तुमचे किती सब्जेक्ट कंप्लीट करायचे आहेत. कारण आणि जर ठरवलं की तुम्हाला 15 दिवसात पॉलिटिक्स करायचं आहे तर पॉलिटिक्स करा. कारण आपल्याला दुसऱ्या सब्जेक्टचं टेन्शन येतं की हे पण करायचं ते पण करायचं. सो एकाच सब्जेक्ट घ्या किंवा 2 सब्जेक्ट घ्या पण त्याच्यावर फोकस करा. बाकी सब्जेक्टचं टेन्शन घेऊच नका. जेव्हा ते कराल तेव्हा तो बघू असं ठरवा. मी आता फंडामेंटल राईट अँड फंडामेंटल ड्युटीज हा चॅप्टर आता कंप्लीट केला. सो हे 2 चॅप्टर माझे कंप्लीट झालेले आहेत. 2025 ची राज्यसेवेची MPSCची प्रिलिम्स असणार आहे ती सप्टेंबरमध्ये असणार आहे. तर मग मी माझी प्रिलिम्सची प्रिपरेशन मे मध्ये स्टार्ट करणार आहे, बिकॉज माझी फर्स्ट प्रिलिम्स असणार आहे आणि फर्स्ट प्रिलिम्स असल्यामुळे थोडंसं जास्त अभ्यास करायला लागेल. तर मग मी मे पासून सुरू करणार आहे ती. तुम्ही कधी तुमची प्रिलिम्सची प्रिपरेशन स्टार्ट करणार आहात ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे काही तुमचे बुक्स असतील ते लिमिटेड ठेवा, कारण नंतर मग ते रिव्हिजन करायला खूप डिफिकल्ट जातं. आणि सिलॅबस कव्हर आणि कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर फोकस करा. सो आता मी कॉलेजचं सब्जेक्ट करत आहे, कारण माझी युनिट टेस्ट खूप जवळ आलेली आहे. तर हा होता माझा मॉर्निंग टू इव्हनिंग स्टडी रुटीन. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. So yeah, that's it for this video. Thanks for watching and like, share and subscribe to my channel.